दाखवणार आहे. एक साधारणतः घरामध्ये पण आपली कुंडी असते, अशी कुंडी म्हणजे आपली मातीची बी घेतली तरी चालेल, किंवा आपल्या एखादं तेलाचा डब्बा म्हणा, पत्र्याचा डब्बा म्हणा, जे काही आपण वापरत नाही ते पण आपण कट करून त्याच्यामध्ये माती भरून आपण त्यात झाड कसं लावतो तसंच ते पण लावायचे. साधारणतः ही कंडीमध्ये आपण 5-1 किलोची माती आहे, त्यामध्ये 5-1 किलो मातीमध्ये आपलं हे कल्चर घेतलं 200 ग्रॅम 200 ग्रॅम एवढं टाकायचं नाही आपल्याला. एका याला फक्त थोडंसं आपलं चिमूटभर एवढं टाकायचं, मिक्स करायचं. मी आता मिक्स करतोय. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एक कल्चर आहे. आणि माती एकदम अशी कोरडी घ्यायची, जेणेकरून त्याच्यामध्ये ऑलरेडी बुरशी नसावी. काही ठिकाणी बघा थोडीशी ओलसर माती राहते, त्याच्यामुळे पण बुरशी अजून वाढते. तर आपल्याला उन्हात सुकून घ्यायची. आता पावसाळ्याचे दिवस समजा माती तर सुकायला वेळ लागतो आपल्याला, तर आपण थोडंसं माती किंवा तव्या किंवा पत्र्यावरती पाठी ठेवून थोडंसं शेक देऊन जरी चाळून घेतलं तर त्याच्यातले जे आपल्याला पिकाला हानिकारक घटक आहेत ते त्याच्यात मंजूर पावतील आणि ती माती पूर्ण निर्जंतुकीकरण होऊन जाईल. अशा पद्धतीने ती मिक्स करून घ्यायची माती याच्यामध्ये. याच्यानंतर तुम्ही मायक्रोरायझा बुरशी वाढवण्यासाठी इथं मक्याचंच बियाणं का घेतले, कारण त्याची मुळं आहेत ते मोठ्या प्रमाणात असतात आणि ते अजून वाढून आपल्याला बऱ्यापैकी त्याचं कल्चर मिळू शकतं आणि आपल्या पिकाला पण बुरशीनाशक म्हणून ते वापरता येऊ शकतं. त्यासोबतच तुम्ही बाजरीचं ज्वारीचं सुद्धा बियाणं घेऊ शकता याच्या माध्यमातून. जास्त काही बियाणे आपण 2-3 दाणे जरी टाकले तरी चालेल. असं एक असं आपण जसं झाडं लावतो किंवा रोप लावतो याच्यामध्ये टाकून द्यायचं. साधारणतः पेरी जाईल 1 बोट एवढा बियाणं त्याचं खाली पोचून द्यायचं. त्याच्यानंतर त्याला पाणी टाकून द्यायचं. पाणी टाकत राहायचं. रोप जसं वाढेल तसं वाढू द्यायचं. साधारणतः 1 महिन्यानंतरून हे पूर्ण झाड असं पूर्ण मोठं होऊन जाईल मक्याचं झाड. त्यानंतरून 1 महिन्यानंतर झाल्यानंतर त्याचं पाणी बंद करायचं. पाणी बंद केल्यानंतर ही माती पूर्ण कोरडी होऊन जाईल. कोरडी झाल्यानंतर एक गोंड पाट आथरायचं. गोंड पाटावर आतमधली माती पूर्ण पसरायची. त्याच्यामध्ये जी ही बुरशीची मुळं आहेत याची मक्याची ती एकदम मोठी होऊन जाणार. अशी एवढी मोठी की आपण पण बघतो की आपण फक्त वरती जमिनीत पिकाचं वरतीच भाग बघतो, जमिनीचा भाग कधी आपण बघू शकत नाही. तर तशी ती इथून अशी एवढी खाली बुरशी मुळं तयार होतात. ती मुळं तयार झाल्यानंतर मग त्याची बारीक कट करून अशी बारीक कट करायची. ती कट करून आपल्या मातीमध्ये मिक्स करायची. शेताच्या आपण कसं शेताला बांधावर किंवा आतमध्ये शेतांमध्ये शेणखत कसं पसरवतो मातीमध्ये, तसं हे शेणखतासारखं ही माती आपल्या शेतामध्ये पसरवायची. साधारणतः एक कुंडी 5 किलोची ही माती आपल्याला 1 एकर क्षेत्र कव्हर करू शकते. याचे फायदे काय तुम्हाला सांगतो. ही सफेद आपली पिकाला वाढणारी खाली मुळं असतात सफेद कलरची खाली येतात. ही सफेद मुळं वाढण्यासाठी चांगली मदत होते. सफेद मुळे यासाठी की तुम्हाला पाण्यापासून किंवा ज्या पिकाला जे काही अन्नद्रव्य लागतं महत्त्वाचं घटक ते त्या प्लॅन्टपर्यंत पोहोचवतं. त्याचं काम तेच करतं. तर त्याला वाढून ऑलरेडी ते काम त्याचं करतच असतं, पण त्यावेळेस त्याच्यामुळे त्याचं कार्य जास्त प्रमाणात वाढतं. त्यासोबतच आपल्या मातीमध्ये काही भुसभुशीत किंवा बुरशी असते काही खराब व्हायची, ती बुरशीसुद्धा नायनाट करायचं काम हे करतं. त्यासोबतच आपल्या ह्या मुळे आपल्या घटकांमध्ये स्फुरद नावाचं घटक तो तयार होतो खाली जमिनीमध्ये. स्फुरद आणि त्याच्यापासून फॉस्फरस वगैरे बाकीचे वेगवेगळे घटक ते तयार होतात. ते तयार होऊन ते पिकाला पुरवून देतात. त्याच्यामुळे आपल्या मातीचा पोत पण सुधारतो. आणि आपण आता बरेच जण बुरशी जास्त आले तर आपण पावडर टाकत असतो बघा, बुरशीनाशकाची पावडर म्हणा, ट्रायकोडर्माची पावडर म्हणा, तशी. तर ही आपल्या काही कमी खर्चामध्ये सुद्धा घरच्या घरी आपण तयार करू शकतो. थोडक्यात तुम्हाला सांगतो यांची प्रोसिजर अशा पद्धतीने. मुळं आता बघा आपण इथे कुंडी भरून घेतली, इथे बघतो आपण अशी बियाणं घेतलं, कुंडी भरून घेतली. अशी मोठी वाढते प्लॅन्ट अशी मोठी वाढणार त्यांची. त्यानंतर अशा प्रकारची लांब अशी मोठी बुरशी तयार होते, बुरशीचं मुळं तयार होतं. त्या झाल्यानंतर मग पुढं मध्ये असे कट करून असं सुकून घ्यायचं माल. त्यानंतर आपल्या शेतामध्ये वापरायचं. त्याच्यानंतर याला पाणी टाकून याला झाड वाढवलं तर पुढं झालं. त्याच्यामुळे आपल्याला जमीन पण भुसभुशीत होते आणि आपल्या मातीचा पोत सुधारतोय हे कळण्यासाठी आपल्याला कसं कळलं आपली माती चांगली का खराब आहे शेतातली, कशामुळे कळलं मला आपल्याला सांगा बरं. कोणी माती परीक्षण. बरोबर. मग आता इथं कोणी माती परीक्षण केलंय का आपल्यामध्ये? करायचंय ना. तर ह्या गटाच्या माध्यमातून आपल्याला माती परीक्षण पण करणे गरजेचं आहे. तर आपल्या ह्या माध्यमातून आता आपले रामोडा सर म्हणा, रमेश भाऊ म्हणा, यांच्याकडे माती नमुने जमा करून
म्हणून चेकिंगला गेलो तर आपल्याला फी लागते, पण शासनामार्फत आपल्या माती नमुने सुद्धा फ्रीमध्ये चेकिंग तयार करून माती नमुनेच का चेकिंग करून घ्यायची की आपल्यामध्ये जमिनीमध्ये कोणते घटक आहेत कोणते नाही आहेत किंवा आपल्याला कोणते घटक त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते पण सेंद्रिय पद्धतीने. मग कोणत्या घटक काय काम करतो, कोणत्या घटकाला काय आहे, तसं भात पीक आहे किंवा तुम्ही नंतर भाजीपाला लावशा किंवा दुसरं अजून आंबा पीक आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. एवढं आहे बुरशीनाशक आणि मायक्रोरायझरची स्टोरी. त्याबद्दल मी माहिती ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.